नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजपाचे संकटमोचक अशी ओळख बनलेल्या गिरीश महाजन यांच्या समोर नवीन संकट उभं ठाकलं आहे। कारण भाजपाला रामराम करत दिलीप खोडपे यांनी तुतारी हाती घेतली आहे। दिलीप खोडपे यांनी सोमवारीच भाजपाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर खोडपे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असे निश्चित मानले जात होते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। तर दिलीप खोडपे यांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसे आणि अमोल कोल्हेही उपस्थित होते। गिरीश महाजनाविरोधात दिलीप खोडपे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता मानली जात आहे। तर दिलीप खोडपे यांच्या बाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले नाराजगी व्यक्त केली आणि त्यांनी बोलण्यास नकार दिला। मागच्या 7 ते 6 टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देत आहेत। आता कुणालाही येऊ द्या, आता गंमत बघा, घोडा मैदानावर आहे, निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशी प्रतिक्रिया आहे गिरीश महाजन यांनी दिली। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट मध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।